हाय हॅलो नमस्कार. प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी असे हे केस का पुढे घेऊन बसलीये, कारण या केसांमध्ये ना असं हात घालत राहिला किंवा ते असं छान त्याचा फील घ्यायला मला खूप बरं वाटतंय. आणि त्याचं कारण काय आहे तुम्हाला कळलेलं आहेच थंबनेलवरून. तरी मला नक्कीच तुमच्यावर शेअर करायला आवडेल. अगदी 15 दिवसापूर्वी मी असा विचार केला होता, की मी केस माझ्याने अजिबात मॅनेज होत नाहीयेत. केस खूप रफ झाले, डल झालेत, स्प्लिट एंड आहेत आणि सगळे जेवढे केसांचे प्रॉब्लेम आहेत ते सगळे मला माझ्या केसांमध्ये दिसत होते. तर मी अगदी विचार केला, की केस कापून टाकणार. कापून म्हणजे अगदी बॉबकट नाही, अगदी बॉयकट करणार इथपर्यंत माझी मजल गेली होती. पण तरी मग मी शांतपणे विचार केला, हे बघा आता केस किती छान मोठे झालेत बघा, असे कमरेच्या खालपर्यंत गेलेले आहेत. तर मग मी विचार केला, की नाही थोडंसं आपण काहीतरी थांबूया, थोडा विचार करूया. आणि थोडंफार असं मी काय-काय माहिती घेतलं, सर्च केला. त्याच्यातून मला काही प्रॉडक्टचे चांगले असे रिव्ह्यू मिळाले आणि मग मी विचार केला, की नाही जरा हे आपण करून बघूया एकदा आणि त्यातून आपल्याला नाही फायदा झाला, तर मग टाक, 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 टाक. चला आता काय ते प्रॉडक्ट बघूया. शॅम्पू पण माझा संपलाच होता. त्यामुळे मी हा डवचा शॅम्पू घेतला. डॅमेज थेरपी, पेप्टाइड बॉन्ड स्ट्रेंथ, बायोप्रोटीन केअर हा मी शॅम्पू घेतला, तो वापरून बघितला. त्याच्यानंतर हेअर मास्क घेतला. हेअर मास्क हा पण आहे डवचा, 10 in 1 डीप रिपेअर ट्रीटमेंट. आणि त्याचं बघा फॉर्म्युला पण तुम्हाला बघायला मिळेल याच्यातून, कसा एकदम असं छान क्रीमी. तर कंडिशनर नाही घेतलं मी, कारण कंडिशनर ऑलरेडी माझ्याकडे होतं. आणि मग हेअर सिरम, हे पण डवचं पेप्टाइड बॉन्ड स्ट्रेंथ. एक 8-10 दिवस झाले मी हे प्रॉडक्ट मागवून आणि मी त्याचा वापरही केला. आणि हे बघा शॅम्पू बघा कसं आहे, हा थोडासा ना असं गोल्डनिश आहे. हा बघा हा असा आहे गोल्डनिश आणि हे एवढंच घ्यायचा, एवढाच बस आहे. आणि पाण्यात डायल्यूट करूनच वापरायचा तो. एका ग्लासभर पाण्यामध्ये मी तो डायल्यूट करते. आणि मुख्य म्हणजे आपल्याला घाम बी मिळतो तो स्कॅल्फलाच, त्यामुळे तिकडेच व्यवस्थित तो शॅम्पू आपण छान डायल्यूट करून वापरायचा आहे. असाच नाही वापरायचा, मग तो चिटकून राहिला किंवा व्यवस्थित नाही निघाला तर त्याचा पण त्रास होतो. एवढे मोठे माझे केस आहे तरी मी हे असं एवढाच एक कॉइन साईज घेते आणि ग्लासात डायल्यूट करून तो भले मी त्याच्या आधी काहीतरी स्कॅल्प रिपेअर साठी काही ना काही एखादं क्रीम लावलेलं असेल किंवा ऑइल लावलेलं असेल तरी सुद्धा मी हा एवढाच घेते, कारण डायल्यूट करून तो पुरेसा होतो. मग अशी मी म्हटलं तसं की स्कॅल्पलाच आपल्याला लावायचे आणि मग बाकी मानेच्या खालच्या केसांना तर आपण काय तसे ते खूप खराब होत नाही किंवा त्यांना काही तेवढं शॅम्पू लावायची गरज नसते. इकडचं शॅम्पूचं आपण तिकडे ते स्प्रेड करू शकतो. डायल्यूट करूनच लावायचा, कारण तो व्यवस्थित संपूर्ण स्कॅल्पला व्यवस्थित लागतो आणि त्यामुळे कमी पण वापरला जातो आणि मग तो बराच काळ आपल्याला टिकतो पण. आता मी हे हातात काढलंय तुम्हाला दाखवण्यासाठी, तर मी एका छोट्या डबीत भरून ठेवते, म्हणजे मी नेक्स्ट टाइम जेव्हा केस वॉश करेन तेव्हा मी ते वापरेन. हेअर मास्कचा जो बॉक्स आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी इकडे दाखवलंय बघा, की कसं तुम्ही आधी शॅम्पू करायचा आहे, त्याच्यानंतर कंडिशनर लावायचं, त्याच्यानंतर मास्क लावायचा आहे आणि 5-5 मिनिटं हे सगळं ठेवायचं आहे. शॅम्पू लावून केस धुतल्यानंतर कंडिशनर लावायचं आहे. कंडिशनर लावून सुद्धा आपण 2-5 मिनिटं थांबतो तसं थांबायचं. आणि त्याच्यानंतर हेअर मास्क लावून तो पण तसंच एक 5 मिनिटं थांबायचं आणि मग केस धुवून टाकायचे. आणि मग बाथरूममधून बाहेर आलं, केस थोडेसे छान टॉवेलने पुसले की त्याच्यानंतर सिरम पण हार्डली असे 2-3 पंपच मी असे हातावर घेते, ते छान चोळते आणि मानेच्या खाली केसांना असे सगळीकडे छान ते मी लावते. त्या संपूर्ण किट वापरून ना मला खरोखर खूप छान फायदा झाला. आणि तुम्ही बघतातच आहे, मी स्टार्टच तशी केली की इतके मॅनेजेबल झालेत केस. आणि हे सगळं वापरून असं नाही की केस अगदी चिपकू चिपकू झाले, असंही नाही. त्याचा जो बाउन्स आहे केसांचा तो पण छान वाटतोय. आणि सिरमचं मला कधीपासून हे सिरम ट्राय करायचंच होतं. आणि हे सिरम बघा कसं आहे, सिरममध्ये खाली हे ऑइल दिसते आणि वरती पाण्यासारखं दिसतंय, कारण ते ऑइल आणि सिरमचं मिक्स असतं. आणि मग ते आपण छान शेक करायचं आणि ते लावायचं. बेनिफिट मी असं म्हणेल की जे केस मॅनेज होत नव्हते ते छान मॅनेज झाले. फ्रीझी असे एकदम पसरून होते किंवा कडक कुरकुरीत लागायचे केस, म्हणजे एकदा मी केस विंचरले
केस विंचरायची भीती वाटायची, कारण जास्त तुटायचे केस कुरकुरीत झाल्यामुळे. आणि ते एकदा कधी मी घट्ट वरती बांधून ठेवते अशी मला घाई व्हायची, आणि तेव्हा असं कुठे चिकटले अंगाला, आता गरमी पण एवढी आहे, हाताला वगैरे असे चिकटतात ना, तर ते काढणं पण मुश्किल व्हायचं, इतकं ते विचित्र झाले होते केस. त्याच्यानंतर ह्या सगळ्याचा म्हणजे स्प्लिट एंडसाठी पण याचा फायदा आहे. म्हणजे मी जे 3 प्रॉडक्ट घेतलेत त्याच्याबद्दल सांगते. तर त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे तसं. हेअर सिरम तर मला फार जास्त महत्त्वाचं वाटतं, कारण केस सॉफ्ट होण्यासाठी काही ना काही केलं तरी परत वातावरण आहे, सूर्यप्रकाश, धूळ, प्रदूषण, आणि काही ना काही आपण कधीतरी हेअरस्टाईल करताना ही ट्रीटमेंट करतो, त्याचा त्रास होतोच केसांना. तर ते हे एक छान प्रोटेक्शन लेअर आपली त्याच्या केसांवर बसते, असं अगदी आता माझं मत पक्क झालेलं आहे. नक्की तुम्हाला पण असे काही प्रॉब्लेम्स होत असतील, केस तुमचे मॅनेज नाही होऊ शकत आहे आणि ड्राय होत आहेत, स्प्लिट एंड आहेत, परत काही ना काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटतोय केसांबद्दल, तर नक्की हे प्रॉडक्ट तुम्हाला गरज असेल तर वापरून बघा. आता आपण पुढचं बघणार आहोत प्रॉडक्ट, की फेस मास्क. हा आहे फॉक्सटेलचा स्किन रेडियन्स मास्क, आणि पोर्स तुमचे स्वच्छ होणार आहेत, त्याच्यानंतर ब्लॅकहेड्स रिमूव्ह होणार आहेत, स्किनची क्वालिटी तुमची इम्प्रूव्ह होणार आहे, स्किन चांगलं टोन होणार आहे, असं ह्याच्यात त्यांनी दिलेलं आहे. आणि खरोखर छान वाटलं हे बघा, हे हा बॉक्स त्याचा, आणि हे त्याची कंटेनर, आणि इथे यांनी असं याच्यावर एक छोटा स्पून दिलाय, आणि हे असं आपण ओपन करायचं आहे. हे बघा, छान आहे, कलर पण छान आहे, स्मेल पण छान आहे. मी लावून बघितलंय आणि मला खरोखर छान वाटला, की चेहरा धुतल्यावर असं एकदम फ्रेश वाटतं ना, असं छान वाटतं चेहरा, तसा वाटत होता. मी मास्क तो लावला होता, त्याचा पण एक छोटासा क्लिप इकडे मी जोडते. त्याच्यानंतर घेतलंय मी हे गोल्ड हायड्रोजन सिरम आय पॅचेस. हे बघा, हे घेतलंय, आणि ह्याचा हा बॉक्स असा आहे. मला ते कळालं नाही त्यांचं ॲक्च्युली, बॉक्सचा कलर वगैरे खूप छान आहे. इकडे बघा, हे असे पॅचेस दिलेत अंडर आयसाठी, म्हणजे अंडर आयला रिलॅक्स व्हायसाठी, पफिनेस जाण्यासाठी, त्याच्यानंतर रिंकल्स कमी होण्यासाठी. पण यांनी ना हे सगळं आहे, याचे बेनिफिट मान्य, आणि छान पण मी वापरलं पण. पण हे बघा, हा पिंक कलरचा बॉक्स, लाईट पिंक कलर, आणि व्हाईट अक्षरांनी याच्यावर लिहिलंय, ते खूप त्रासदायक होतं वाचण्यासाठी. हे बघा, हा असा बॉक्स आहे. त्याच्यानंतर याच्यावर पण त्यांनी हा असा चमचा दिलाय, आणि हे प्रॉडक्ट बघा, आता दाखवते. हे बघा, त्याचं पण मी लावलं होतं तेव्हाचा एक क्लिप मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असे चमच्याने आपण काढायचं आहे, आणि किती ह्याच्यावर लिक्विड बघा, ह्याच्या आत बघा, एकदम खूपच लिक्विड आहे बघा. असं हे लिक्विड तुम्हाला थोडं दाखवते. हे बघा, असं हे पॅचेस आहेत. एक 15 ते 20 मिनिटं ते पॅच आपण ठेवायचे डोळ्याच्या खाली अशी इकडे, आणि मग ते काढल्यानंतर हलक्या हाताने जराशी मालिश करून घ्यायची. खरोखर खूप रिलॅक्सिंग आणि छान वाटलं. आणि असताना असं एखादं प्रॉडक्ट वापरलं की त्याचं काय बेनिफिट आहे ते आपल्याला प्रत्यक्ष जाणवतं. जसं मला वाटलं की माझ्या डोळ्यांना पफिनेस आहे, रिंकल्स आहेत, पण ते लावल्यानंतर मला खूप छान रिलॅक्स वाटलं, आणि तिथे स्किन थोडी अशी मला टाईट झाल्यासारखी वाटली. तर तुम्हाला पण ह्याचे बेनिफिट हवे असतील तर नक्की तुम्ही घ्या. त्याच्यानंतर हे घेतलंय मार्सचं फिल अँड फिक्स हेअर पावडर. मी मागे पण माझ्या एका शॉर्टमध्ये दाखवलं होतं. तर हे अशी कंटेनर आहे. हे खालून असं ओपन करायचं, इकडे स्पंज आहे, आणि ही रिबीन आहे ते ओढायची. त्याच्यानंतर ह्याच्यात ही पावडर आहे, ही अशी घ्यायची, आणि आपले जे पॅचेस असतात किंवा हेअर जिथे आपल्याला कमी असतात, किंवा व्हाईट हेअर आहेत आपले, आणि अगदी आपल्याला म्हणजे हेअर डाय करणं लगेच शक्य नाही, तर त्याच्यासाठी हे फील करण्यासाठी आहे. त्याच्यासाठी हे खूप उपयोगाचं आहे. ते आपल्याला केस कमी, आता माझे या पॅचमध्ये मला जरा केस विरळ आहेत तिथे, तर मी ते तिथे लावते. हे बघा, असं वाटत नाही, ते असं व्यवस्थित भरल्यासारखं वाटतं. आणि असं मुख्य म्हणजे समोरून आपण जेव्हा बघतो ना, एरवी कसं ते समोरून सुद्धा असं बघितलं की दिसायचं की इथे हा पॅच आहे, पण हे पावडर लावली ना की ते दिसत नाही तेवढं पॅच, त्यामुळे आपला मग तो चेहरा पण व्यवस्थित दिसतो. त्याच्यानंतर पुढचं प्रॉडक्ट आहे हा ट्रँगल पफ. त्याला कधीपासून घ्यायचा होता, आणि खरोखर खूप छान वाटला हा मला. वापरला पण आहे बघा मी. मुख्य म्हणजे आपण डोळ्याच्या खाली वगैरे
जेव्हा पावडर लावतो, लूज पावडर ना ह्याच्याशिवाय व्यवस्थित लागतच नाही असं माझा अंदाज आहे. ब्रशने मला नाही लावता येत जेवढी ह्याच्याने व्यवस्थित लावता येते. आणि डोळ्याच्या खाली असं व्यवस्थित तो त्या त्या अँगलने बरोबर बसतो. त्याच्यानंतर पूर्ण चेहऱ्याला जेव्हा आपण हा त्रिकोण हा शेप असल्यामुळे ना पूर्ण चेहऱ्याला पण आपल्याला अशी केसांच्या साईडने व्यवस्थित आपण पावडर लावू शकतो किंवा कॉन्टोरिंगसाठी पण हा खूप छान उपयोगाचा आहे. मी आता हा एक घेतलाय, अजून 1-2 मागवणार आहे. आणि हे कसं वॉश करून परत यूज करणारे प्रॉडक्ट आहे, त्यामुळे मी हे एक घेतलेलं आहे. आणि जेव्हा आपण ब्लश लावतो त्याच्यानंतर परत थोडं अशी इकडे पण आपल्याला ही अशी पावडर लावायची आहे ना, की ती बरोबर मस्तपैकी लावली जाते. आणि मला हे असं छान वाटलं, आवडला हा एक नंबरचा. त्याच्यानंतर कार्ला सिक्रेटचं ब्लश घेतलेलं आहे. छान आहे अशी, हे बघा असं पत्र्याचा बॉक्स असतो ना तसं आहे. इकडे याला असं हे ओपन करण्यासाठी आहे. आणि हे बघा किती छान शेड आहेत, मस्त आहे. आणि हे जे वरती त्यांनी कव्हर दिलंय ना, हे कसे कलर आहेत तसेच कलर आहेत आतमध्ये, हे बघा इकडे. आणि हे पण, आणि इकडे ही अशी लॉकिंग सिस्टीम आहे. खूप छान वाटते. मी आता पण लावलेला आहे बघा, पिंक जो पहिला शेड येतो. आणि ना असं मस्त लागतो पण छान आहे तो. थोडं त्याला शाईन आहे त्यामुळे छान दिसतं. आणि पूर्ण ना त्याच्याने पोर्स पण बरोबर कव्हर होतात आणि त्यामुळे ते एक संध आणि ती अशी स्किन पण खूप छान वाटते. आणि बघताय ना त्याच्यात कलर पण खूप आहेत. मी तर म्हटलं ते नुसतंच ब्लशसाठी नाही तर ॲज अ लिपस्टिक म्हणून सुद्धा आपण त्याचा छान वापर करू शकतो. हे बघा ही पहिली शेड मी वापरली आणि छान आहे पॅलेट, मला हे खूप आवडलं. आणि भरपूर टिकणारं पण आहे. फेस मास्क आणि जे आय पॅचेस मागवले ना अंडर आयसाठीचे, तर तेव्हा मला हे फॉक्सटेलचं एक समर किट मिळालंय. आणि त्याच्यात ह्या छोट्या छोट्या ट्यूब्स आहेत. त्याच्यात आहे सुपर ग्लो फेस वॉश आणि गोल्डन अवर ग्लो सनस्क्रीन SPF 50 असे हे 2 प्रॉडक्ट मिळाले त्याच्यात. आणि हे किती छान आहे बघा ना, ह्याचं पॅकेजिंग मस्त, हे मला खूप आवडलं. मी असंच ठेवते शक्यतो, मी ना पॅकेजिंग तसंच ठेवते. रोजचे वापरायच्याही वस्तू आहे ना, मी त्याचे बॉक्स टाकत नाही, परत ते बॉक्समध्ये घालून असं प्रॉपर ठेवते, मला आवडतं ते. हे पण एक मिळालंय मला नायकाचं माचा डिपफिंग हायड्रोजन आय मास्क. हे बघा हे असे, हे पण वन टाइम यूजचेच असणार. आणि त्याच्यातही त्यांनी तसंच लिहिलंय की एक 10-15 मिनिटं लावा, हलक्या हाताने मसाज करा, रिलॅक्स वाटेल तुम्हाला आणि पफिनेस आहे डोळ्यांच्या खाली तो कमी होईल. तर असे हे सगळे प्रॉडक्ट आहेत, नायकावरून घेतलेत. मी सगळे नायकावरून घेतलं. माझ्या मते एकच जे हे ब्लश आहे ना, आय थिंक ॲमेझॉनवरून आहे, बाकी हे सगळे नायकाचे प्रॉडक्ट आहेत. आणि नायकाचा सेल चाललेला आहे म्हणताना मला डील पण खूप छान मिळाली. सगळ्या ह्याच्यात मला बऱ्यापैकी डिस्काउंटसुद्धा मिळाले, प्लस हे 2-3 प्रॉडक्ट मला फ्री मिळाले. तुम्हाला पण नक्की काही गरज असेल तर प्रॉडक्ट मागवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की माझ्याबरोबर शेअर करा. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःला आवडेल तसंच जगा. बाय.